प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पाहे पाध्वजेचे चिरगुटा पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट ऐसा मी एक पतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित हरी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे मसी पत्र ते केवढे धावू चालवी आपुल्या पाडे राहू चालवी आपुल्या पाडे ऐसा मी एक पतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित तरी तुझा मुद्रांकित पापर कुमादेवी वरुदा बापर कुमादेवी वरुदा संभाळावे आपुल्या ब्रिदा ऐसा मी एक पतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। ओवी नंबर 285 तरी वायूचे नि अंगे जगटती दीपाची दिटी निवटली ना तरी वायूचे अंगे जगटली दीपाची दिटी निवटली का लखलखोनी हारपली विजू गगनी काल लखलखोनी हरपली गगनी तैशी हृदय कमळ व्रेही दिसे जैसी सोनियाची सरी तैसी हृदय कमळ वेली दिसे जैसी ना तरी प्रकाश जळाची जरी वाहत आली ना तरी प्रकाश मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तींचे रूप मावळे शक्तीची मांजी तैसे शक्तीचे रूप मावळे तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राण केवळ जाणीजे
आता नादू बिंदू नेणी जे कळा ज्योती आता नादू बिंदू नेणी जे कळा ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा आधारू मनाचा हन मारू का पवनाचा अधरू ध्यानाचा आदरू नाही परी ध्यानाचा आदरू नाही परी हे कल्पना हे सांडी ते नाही ये परवडी हे कल्पना हे सांडी ते नाही ये परवडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा हे महाभूतांची पुढे आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परिदाऊनी गेला उद्देशू श्री महाविष्णू परी दावून गेला बुद्धेशो श्री महाविष्णू तया ध्वनितांचे केणे सोडूनी यथार्थाची गडी झाडूनी तया ध्वनिताचे केने सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते बघा ओवी नंबर 65 पासून 60 पासून वयसा एतुले वरी यरवी बळाच्या बळार्थ करी धैर्याची थोरी निरुपम वयाने पाहिले तर एवढूसाच दिसतो परंतु अतिशय पराक्रम आणि धैर्याबाबतीत तो अजोड होतो कोण जो त्या ठिकाणी योग पर्वतावरती चढलाय म्हणजे ज्याच्या शरीरातला आप आणि पृथ्वी या दोन पंचमहाभूतांचा समस्त भाग संपलेला आहे आणि कुंडलिनी शक्ती त्याच्या सुषुम्ना नाडीवरती अमृताचा वर्षाव करते आणि चंद्र अमृतामध्ये तिनं तोंड घातलेलं आहे त्या चंद्र अमृतातलं तोंड आणि ते अमृत सुषुम्ना नाडीवर टाकण्याचं काम कुंडलिनी करते त्यानंतर योगी कसा दिसतोय अगोदर सांगितलं 59व्या ओळीमध्ये वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी बिघडे म्हातारपणा जरी असेल तर तो सुद्धा सरला जातो तारुण्य सुद्धा सरलं जात आणि लोपली उघडे बाळदशा गेलेल्या बाळदशेचं तेज त्याच्यावरती दिसायला लागतं त्यानंतर बघा कणकद्रुमाच्या पालवी रत्नकळिया नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निगती कणकद्रुम म्हणजे जणू काही सोन्याचं झाड आहे आणि त्या सोन्याच्या झाडाला कळी यावी तशा प्रकारची त्याची नित्य नवी नख वाढतात दातही आण होती परी अपाडे साणी दात सुद्धा लहान 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 तीक्ष्ण होतात म्हणून आणि अत्यंत सुंदर दिसतात कशी त्या ठिकाणी जैसी दुबाहे बैसे पंक्ती हिऱ्या यांची दोन बाजूला जणू काही हिऱ्यांच्या पंक्ती ठेवल्यात अशा प्रकारे तेजपुंज त्यांचे दातावळी दिसते माणी कुलियांची कणिया त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत सर्व अंगावरील रोमांची अग्रे म्हणजे माणसांच्या कण्याप्रमाणे लहान दोन काही त्यांच्या कण्या आहेत कण्या एवढून कण्या दिसतात तशा प्रकारे अंगावरची त्या ठिकाणी केस दिसतात असं सांगतायत करचरण तळे जैसी का रातो फले त्या ठिकाणी हात असतील पाय असतील यांची जी तळवे आहेत ती कमळाप्रमाणे लाल होतात अत्यंत रक्त असेल तर लालबुंद दिसलं जात
सुंदर हात दिसतात. तशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतायत. निडाराचे निकोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवणी जैसी अतुटे शुक्ती पल्लवाचे. त्या ठिकाणी मोती पक्व दशेला येऊन फुगल्याप्रमाणे मोती जर पक्व झाले, निडराचे निकोंदाटे, मोती जर परिपक्व झाले तरी नावरती संपुटे, ते शिंपल्यामध्ये असतात पण शिंपल्यात आता बसत नाही. मग शिवणी जैसी उतरते, मग त्या दोन शिंपल्याला जोडणारा जो काही भाग असतो तो तुटला जातो. सुक्ती पल्लवाची तैसी पातियाचे ने कवळीये न समाये. तसे पापण्यांच्या कवळण्यामध्ये पापण्या डोळ्याला असं झाकून ठेवतात. जसं परिपक्व झालेला मोती शिंपल्यात राहत नाही, तसे ती चैतन्यानं भरलेली डोळे तिची जाकळूनी निघोप आहे. तसे ते डोळे पापण्यांना फाडून बाहेर निघतात, अत्यंत तेजस्वी दिसतात. अशा प्रकारे सांगतायत. जाकळूनी निघोप आहे अधिलीची परी होय गगना कवळीत. डोळे अगोदरचेच आहेत, परंतु समस्त आकाशांना कवळण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. बघा, सामान्य डोळ्यांना तेवढंच दिसतं जेवढा आपल्या दृष्टीपटलाच्या कक्षेमध्ये आहे. जिथून किरण परावर्तित होतात आणि आपल्या डोळ्यात येतात तेवढंच दिसतं, त्या पलीकडचं काही दिसत नाही. परंतु आता त्या व्यक्तीला काय काय दिसतंय बघा. ऐके देह होय सोनियाचे परी लाघव ये वायूचे. देह सोन्याचा होतो. देह कशाचा होतो? सोन्याचा होतो, परंतु तो सर्व वायुमय असतो, कारण त्यात आप आणि पृथ्वीचा. जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. देह सोन्यासारखा तेजस्वी दिसतो, परंतु त्या देहामध्ये स्थूलत्व नाही, वजन नाही, जड नाही, कारण जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. त्या देहामध्ये पाण्याचा आणि पृथ्वीचा, पाणी म्हणजे तेज. आता जे तेज आहे ते अमृताचं तेज उरलेलं आहे शरीरावरती, पाण्याचं तेज नाही. पाण्याच्या तेजामध्ये कोमलता असते आणि पृथ्वीच्या अंशामध्ये जडत्व असतं, त्यामुळं त्या देहाला जडत्व नाहीये. मग समुद्रा पहिलीकडील देखे स्वर्गीचा आलोच. त्याला समुद्राच्या पलीकडचं दिसतं, स्वर्गातला आवाज ऐकू येतो. मनोगत ओळखे मुंगीचे. चालणाऱ्या मुंगीच्या मनात सुद्धा काय चालू आहे ते त्याला कळतं. यावरून संत कबीरजी म्हणले महाराज, मुंगी के पाव में घुंघरू बचत वो भी भगवान सुनते. ते सुद्धा भगवंताला ऐकू येतं, म्हणजेच योग्याला कळतं. गजानन महाराजांचं चरित्र जर वाचलं तर लक्षात येईल, योगी एक योगी कसा असतो, त्या योग्याला काय काय कळतं. समोरच्याच्या मनातल्या प्रत्येक गोष्टी का जाणू शकतो योगी? कारण योगी या स्थितीवर असतो. मनोगत ओळखे मुंगीचे. मुंगीच्या सुद्धा मनात काय चाललंय ते कळतं. पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे. वाऱ्यासारखा शरीर झालेलं असतं, त्यामुळं पाण्यावर जरी चालू लागला तर पाण्याला सुद्धा पायाचा स्पर्श होत नाही, कारण हे सगळे दिव्यत्वाची लक्षणं प्रगट झालेली आहेत. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. या पद्धतीने व्यक्तीकडे भरपूर सिद्धी येतात. ऐके प्राणाचा हातू धरुनी गगनाची पाऊटी करुनी मध्यमेचे दादरा कुणी हृदया आली. ही जी काही कुंडलिनी शक्ती आहे तिने प्राणाचा हात धरलेला. कुणाचा? प्राणाचा. प्राण म्हणजे वायू. वाऱ्याचा हात धरून तिने गगनाला पाऊल वाट केली. आता
समस्त ब्रह्मांड कवळलंय त्या योग्यात. अशी ब्रह्मांडात कोणती गोष्ट नाही जी त्याला कळत नाही आणि जिच्यावर तो अधिकार गाजवू शकतो. परंतु हे कधी शक्य झालं, त्यावेळेस कुंडलिनी शक्तीनं मध्यमेच्या दादरावर, मध्यमा म्हणजे परापश्यंती मध्यमा आणि वैखरी, ही जी मध्यमा वाणी आहे ती सुषुम्ना नाडीत असते. सुषुम्ना नाडीत येणारा आवाज आहे, त्या मध्यमेवरती अमृत टाकून ती त्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती हृदयाच्या जवळ आलेली आहे. बघा, मध्यमा मध्यमा वाणी आपण म्हणतो, ती मध्यमा नेमकी वाणी काय आहे? आपण जी बोलतो ना, ही वैखरी आहे. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, त्या मध्यमेबद्दल सांगतायत. जे मध्यमेचे दादराहुनी हृदया आली, जी कुंडलिनी शक्ती हृदयाच्या जवळ आलेली आहे. तुम्ही म्हणाल कुंडलिनी शक्ती फिरते का? ती एकाच ठिकाणी असते, परंतु संपूर्ण शरीरावरती अधिराज्य गाजवते. ती संपूर्ण शरीरावरती काय दाखवते? अधिराज्य दाखवते. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. ती जी कुंडलिनी आहे ती चैतन्य चक्रातली चक्रवर्तीची शोभा आहे. चैतन्याचं साम्राज्य. बघा, ते राज्य कुणाचं आहे? चैतन्याचं आहे. आणि तिथं शोभा दाखवतीये. जे जया विश्वबीजाची कुंभा सावली केली, तिनं विश्वबीजाच्या कुंभाला काय केलेले आहे? सावली केलेली आहे. म्हणजे काय? हृदय आकाशावरती आता हृदयामध्ये मध्यमा वाणीच्या ठिकाणी ओम हा शब्द निघतोय. कोणता शब्द निघतोय? ओम हा शब्द निघतोय. या ओम शब्दाच्या ठिकाणी कुंडलिनी आलेली आहे आणि तिनं ओम शब्द निघाला त्या ठिकाणी सावली केली आहे. म्हणतात जया विश्वबीजाची कुंभा सावली केली. स्थिरत्व दिलंय चित्ताला. विश्वबीज कोणता शब्द आहे? तर ओंकार हा शब्द विश्वबीज आहे. कारण अगोदरच सांगितलं, अहमची निर्मिती होते ती ओंकार शब्दापासून. अकार उकार मकार आणि त्याच्यावर ज्यावेळेस अर्धमात्रा ठेवली जाते त्यावेळेस तो अहम मध्ये प्रवृत्त होतो आणि विश्वाचा वृक्ष निर्माण करतो. असा विश्वाचा वृक्ष निर्माण करणारा ओम हा शब्द, आणि तो शब्द कुंडलिनीच्या कानावरती पडतोय. कोणत्या ठिकाणी? हृदयाच्या ठिकाणी मध्यमा वाणी ओम या शब्दाची निर्मिती करते. म्हणून योगी जिवंत आहे. लक्षात, कारण आणखी अहम बाकी आहे. आणखी अहम बाकी. जे शून्य लिंगाचे पिंडी, जे परमात्मया शिवाची करण, जे शून्य लिंगाच्या पिंडावरती, आता लिंग कोणतं आहे? शून्य लिंग आहे. जे परमात्मया शिवाची करंडी, जे परमात्मा शिव म्हणजे महादेव या ठिकाणी सांगतायत, जी निराकार ब्रह्माची साकार मूर्ती आहे, जी परमात्मा शिवाची संबळी आहे आणि ओंकाराची जन्म कुंडलिनी, आणि जो आवाज निघतोय तो ओंकार. आता शरीरात बाकीच्या क्रिया संपल्यात बर का? कोणाला वाटेल काही क्रिया चालू आहेत. आता कुठलीच क्रिया नाहीये. जे हृदय जे ठोके मारतय त्या ठोक्यातून येणारा आवाज म्हणजे ओंकार आहे, ढोबळ भाषेत बोलायचं. आणि ती ऐकणारी कुंडलिनी शक्ती, हे दोनच जागे आहेत. जे शून्य लिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे परमात्मा शिवानं अहम स्वरूपे ब्रह्मानं प्रणवाची जन्मभूमी उघडली आहे. म्हणजे ओम हा शब्द भगवान शिवाच्या मुखातून निघतो, जो अहमचा आधार आहे. त्या ओमकार शब्द निघतोय. हे असो ते कुंडलिनी बाळा, जाऊ द्या, हे अशा पद्धतीचं आहे. जी हृदयात आली आहे
आणि अणुहताचा बोल चावळते. अणुहताचा बोल म्हणजे ओंकार. त्या ओंकाराचा ती जप करते. शक्तीची या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते झाले. आणि अशा शक्तीला बुद्धीचा स्पर्श झाला आणि बुद्धी चैतन्य झाली. तेने ऐकिले हळू. आणि चैतन्य झालेल्या बुद्धीनं, कुंडलिनी शक्तीनं आणि हृदयानं केलेल्या ओंकार जपाचा बुद्धीला झाला. घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रुपडी, प्रणवाची मोडी रेखिली ऐसी. त्या ठिकाणी सांगतायत घोषाच्या कुंडावरती, घोषाच्या कुंडीत ध्वनी आणि नादरूपी ओंकार आकाराची रेखिलेली अशी चित्रे उमटतात. कुठं? घोषाच्या कुंडीत, म्हणजे ज्या ठिकाणी आवाज एकदम लहान आवाज असतो, हा हृदयातला आवाज, तो बाहेर कानांना ऐकू येत नाही. अशा ठिकाणी ओंकाराची अक्षर चित्र उमटतायत असं माऊली म्हणतायत. पण हेची कल्पावे तरी जाणीचे, परी कल्पिते कैचे हानीचे. माऊली म्हणतायत ही कल्पना करून जाणावं. परंतु आता कल्पना कुठं उरली आहे? कारण तरी नेनो काय गाजे तिये ठाई. कल्पनाच उरली नाही, कारण योगी योग स्वरूपाला गेलेला आहे. म्हणून ते तिथं काय चालू आहे याची कल्पना मनावरती उरत नाही. विसरूनी गेलो अर्जुना, जव नाशू नाही पवना. तव वाचा अति गगना म्हणून भूमी. त्या ठिकाणी वाऱ्याला नाश नाहीये. अर्जुना, तुला एक गोष्ट सांगायची विसरलो. ती कुठली? तर जोपर्यंत प्राण अपान वगैरे वायूचा नाश होत नाही, तोपर्यंत हृदय आकाशाला वाचा असते. म्हणून त्या वाचेतून ओंकार हा शब्द निघतोय आणि म्हणूनच शब्द निर्माण होतो. कारण पृथ्वीचं तत्व गेलंय, पाण्याचं गेलंय, परंतु वाऱ्याच्या तत्वात आवाज घुमतोय आणि तो आवाज आहे प्रणवाचा, ओंकाराचा. तया अनहताचे निमेघे, आकाश दुमदुमो लागे. आता शरीर, हृदय, आकाश अनुहताच्या ध्वनीनं जसे मेघ गर्जना करतात कडकड कडकड, तशा प्रकारे अनहताचा आवाज येतोय. त्याला अनुहत ध्वनी म्हणतात. बर, तो जो ध्वनी येतोय ना ओंकाराचा, त्याला म्हणावं अनुहत. अनाहताचे निमेघे, आकाश दुमदुमो लागे. तव ब्रह्मस्थानीचे वेगे बेगे सहज फिटे. मग त्या ठिकाणी सांगतायत जे ब्रह्मस्थानाचं बिरड आहे, खिडकी आहे, ती सहज फिटते. म्हणजे काय? हे आवाज येतोय आणि ओंकार येतोय म्हणजे अहम आहे. काहीतरी होतय म्हणजे अहम आहे. जरी मध्यमा असेल, म्हणून परमात्म्याला मध्यमेच्या पलीकडचं म्हटलं जातं. आणखीही आत्मस्वरूपापर्यंत योगी आलेला नाही, तो अहम पर्यंत आलेला आहे. जे केवळ अहम आहे. शरीर रूपी अहम विरघळलंय, शब्द रूपी अहम बाकी आहे. लक्षात, पण अहमच आहे. काय आहे? अहमच आहे. आता मात्र सोहमचं बिरड फुटायला लागतं. तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे. ऐके कमळ गर्भाकारे, जे महदाकाश. कमळाच्या फुलासारख्या गर्भाच्या आकाशाचं जे दुसरं महद आकाश आहे, त्याला हृदय म्हटलं जातं. जेथ चैतन्य अधातुरे करुणी असिजे. ज्या ठिकाणी चैतन्य, त्या ठिकाणी अधांतरी वास केलेलं असतं, संपूर्ण असतं हृदयामध्ये. तया हृदयाच्या परिवारी कुंडलिनिया परमेश्वरी, तेजाची शिदोरी विनियोगिरी. आणि त्या हृदयाच्या आकाशाच्या परिसरामध्ये कुंडलिनीनं परमेश्वराच्या ध्वनीची शिदोरी, तेजाची शिदोरी वाटून दिली आहे. म्हणजे आता आपल्या हृदयावर फक्त भगवंताच्या ओंकार स्वरूपाची तेजाची शिदोरी उरली आहे.
बाकी सगळं संपलं. बुद्धीचे शाके हात बोने निके. आता बुद्धीच्या हाताला द्वैत राहत नाही. द्वैत तेथ न देखे तैसे के. म्हणून म्हटलं जातं समाधी हरिसी समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. आपण हरिपाठ म्हणतो हे इतका सोपा नाहीये बर का, इतका खोल आहे. द्वैत तेथ न देखे. आता योगी द्वैत काय बघणार आहे? तैसे केले. त्या कुंडलिनी शक्ती जाग करेपर्यंतच योग्याचं काम आहे. तिथून सगळं कुंडलिनी करते बर. त्या कुंडलिनीनं केलंय. आता योगी द्वैत पाहू शकत नाही. निज कांती हरवली मग प्राणूची केवळ झाली. आता शरीर हरपलंय आणि केवळ वायूच. ते वेळी कैसी गमली म्हणा. आता ती कुंडलिनी कशी दिसते बघा. ती कुंडलिनी म्हणजे काहीतरी आकार दिसत होता आपल्याला सर्वांपासून. आता तिचा सुद्धा आकार संपलाय. आकार संपलाय आणि आकार संपलेली कुंडलिनी कशी दिसते? हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी. ते फेडून या वेगळी ठेविली पिया. मग या ठिकाणी माऊली म्हणतायत कशा पद्धतीमध्ये की कुंडलिनी शक्ती तेजरूप कांती टाकून वायू बनली. त्यावेळी ती कशी दिसली म्हणाल तर प्रत्येक वाऱ्याची पुतळी सोनसळी वस्त्र फेडून ती एका बाजूस ठेवल्या. वार म्हणजे फुगा असतो ना, फुगा आपल्या भाषेत. फुग्यामध्ये वारा घातल्यानंतर ते फुगतं. आता वारा काढून जर फुगा बाजूला ठेवला तर त्यात काही राहत नाही. अशा प्रकारची ती कुंडलिनी तिचं जे काही दिसणार स्वरूप आहे ते सोडते असं म्हणायचंय. आता एखादं समजा वाऱ्यानं बनलेला पदार्थ आहे आणि तो जर भुसभुशीत मातीत घातला परत बाहेर काढता येतो का? किंवा थोडक्यात साखरेचा पदार्थ बनवलाय, साखरेपेक्षा लवकर विरघळणारा पदार्थ बनवलाय आणि पाण्यामध्ये घातला, 1 तास ठेवला आणि बाहेर काढला, आता निघेल का बाहेर? अशा प्रकारचे कुंडलिनी शक्ती त्या ठिकाणी हृदयामध्ये गेली. ते फेडून या वेगळी ठेविली त्या. आता ती वेगळी राहत नाहीये. ना तरी वायूचेनी अंगेच गटली दीपाची दिठी निवटली. का लखलखोनी हरपली विजू गगनी. विजेनं आकाशामध्ये लखलखाट केला आणि जशी मालवून गेली किंवा दिव्याला वारा लागला आणि दिवा पोत्याचा नाहीसा झाला तशी एवढा वेळ दिसणारी कुंडलिनी शक्ती आता दिसत नाही. आता ती मावळली. मावळल्यानंतर ती काय आहे? तैसी हृदय कमळवेरी दिसे जैसी सोनियाची. तशा प्रकारे आता हृदया कमळावरती सोन्याच्या सरीसारखी दिसतेय. ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत. सोन्यासारखं तेज दिसतंय आता, आकार राहिला किंवा प्रकाशाची झर वाहणारी फक्त हृदयावर प्रकाश दिसतंय. आता तिला आकार दिसत नाही. मग ते हृदय भूमी पोकळे जिरालिका एक. मग ती हृदयभूमीच्या पोकळीवरती जिरून गेली. तैशे शक्तीचे रूप मावळे. शक्तीची आता त्या जगदंबा रूपी कुंडलिनी शक्तीचं रूप मावळलंय. शक्तीमध्ये ती विरघळली. तेज म्हणजे शक्ती बर का. तेव्हा जरी शक्तीची म्हणजे आता तिला शक्ती म्हणलं तरी ती शक्तीच नाहीये. ती काय आहे? एरवितो प्राणू केवळ जाणे. खर तर कुंडलिनी म्हणजेच प्राण आहे, जो काही जीव म्हणतो ना आपण. आता नाद बिंदू नेनी जे कळा ज्योती. जो ओंकार नाद येत होता तो सुद्धा आता कळा ज्योती. आता जीव ब्रह्म पदाचा चारा घेतोय योग रूपात.
आता त्याला ब्रह्माचा आनंद मिळतोय, कारण तो सोहम पदाला गेलाय. नाद ब्रह्म मावळलाय. मनाचा आदरू, त्या ठिकाणी मनाचा हन मारू का पवनाचा आधार. ध्यानाचा आदरू नाही परी. आता ध्यान करायचं राहिलं नाही. आता वाऱ्याचा आधार घेऊन मनाला हरवायचं राहिलं नाही. कारण आता साध्य झालेलं, त्या ठिकाणी ब्रह्म साध्य झालेलं आहे. ही कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी. आता कल्पना घेण्याचं या परवडीत राहिलं नाही. हे महाभूतांची पुढी आटणी देखा. आता महाभूतांचं सर्वस्व त्या ठिकाणी काय झालेलं आहे, आटलेलं आहे. आणि या पद्धतीमध्ये पिंडे पिंडाचा ग्रासो, तो हा नाथ संकेतीचा दंश. पिंडान पिंडाचा ग्रास घ्यायचा आहे, हा नाथ संकेताचा काय आहे, दंश. या ठिकाणी सांगतायत पिंडे पिंडाचा ग्रासो, तो हा नाथ संकेतीचा दंश. शरीरानं शरीराला ग्रासून घ्यायचंय आणि परब्रह्म पदाचा आनंद घ्यायचाय. हे नाथ संकेत. नाथ म्हणजे कोण हो, आदिनाथ गुरु, सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हे या पद्धतीने योग करण्याची परंपरा हा नाथाचा संकेत आहे. त्यांनी सांगितलेलं हे ज्ञान आहे. नाथ संकेतीचा दंश परी दावुनी गेला उद्देश महाविष्णू. आणि हा उद्देश कोण दावून गेलेला आहे, भगवान विष्णूंनी हे सांगितलेलं आहे. तया ध्वनिताचे केने सोडून यथार्थाची घडी घालून उपलविली म्या जाणून ग्राहिक श्रोते. मायबाप श्रोत्यांनो, त्या ध्वनिताच केन सोडून मी दाखवलंय. यथार्थाची घडी झाडली सगळी अर्थाचे आणि तुमच्यासाठी काय केली, उपलविली, जाणून उपलवली. कारण भगवान शंकरांनी दिलेलं ज्ञान मच्छिंद्राकडे आलं. मच्छिंद्रांनी गोरक्षनाथाकडे दिलं. गोरक्षनाथांनी गहिनीनाथाकडे दिलं. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथाकडे दिलं. आणि निवृत्तीनाथांनी जगासाठी उघड केलं. आणि माऊली म्हणतात, मी हे जाणून बुजून उघड केलं. उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. कारण माझे श्रोते हेच माझं गिराईक आहे. कारण या गिराईकावर माझं प्रेम. फक्त प्रेमापोटी दिलेला हा योग महाराष्ट्राच्या लोकांनी घ्यावा, कारण तो माऊलींनी मराठीत. अशा प्रकारे या ठिकाणी भगवान संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी योगाच्या पद्धतीने जीव ब्रह्मपदाला कसा जातो त्याचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. यानंतर आपण बसायला घेऊ. असं घेतलं का? शेअर करतायत का असं? आता विश्वात्मके देवे
दोषोनी मज द्यावे पसाय दान हे. देवे येणे वाग्यज्ञे तोषावे दोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनबरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरुंचे आरब चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथ होपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजयी हो आवे जी.